श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी एक गोष्ट सांगू इच्छिते। हा व्हिडिओ मी बनवला आहे त्या प्रत्येकासाठी ज्याला आयुष्यात कधीतरी असं वाटले की आपण एकटेच आहोत। माणसं आजूबाजूला असतात, पण मन ऐकणारं कोणी नसतं। माणसं आजूबाजूला असतात पण मन ऐकणारं कोणी नसतं। हसणं चेहऱ्यावर असतं पण आत खूप वेदना असतात। जर तू असा असशील तर हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण आज मी कथा सांगणार नाही, आज मी माझा अनुभव सांगणार आहे। स्वामी समर्थांनी मला एकटं कधीच पडू दिलं नाही। श्री स्वामी समर्थ। आज मी जे काही बोलणार आहे ते मी शिकलेलं नाही। हा व्हिडिओ मी त्या प्रत्येकासाठी बनवला आहे ज्याला कधीतरी असं वाटलं आहे की आपण या जगात एकटेच आहोत। माणसं आजूबाजूला असतात पण मन ऐकणारं कोणी नसतं। हसणं दिसणं पण आत रडणं चालू असतं। मीही अशीच होते। एक काळ असा होता जेव्हा सगळं असूनही माझ्याकडे काहीच नव्हतं। घर होतं, माणसं होती, पण मनाला आधार नव्हता। रात्री उशी ओलसर व्हायची आणि सकाळी पुन्हा खोटं हसणं चेहऱ्यावर लावायचं। कुणालाच सांगता येत नव्हतं की आत काय चाललंय। लोक म्हणतात ना, सगळं ठीक होईल, पण जेव्हा मन खूप थकतं तेव्हा ठीक म्हणजे काय हे सुद्धा समजत नाही। मी त्या टप्प्यावर होते जिथे प्रश्न खूप होते पण उत्तर काहीच नव्हतं। त्या दिवसात देवाचं नाव घ्यायचीही हिंमत उरली नव्हती। मनात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त थकवा होता। आणि एक प्रश्न होता, मीच का? त्या रात्री मी काही मागितलं नाही। मी फक्त एवढंच म्हटलं, स्वामी आता तुम्हीच सांभाळा। मी खूप थकले आहे। माझ्या ताकदीपलीकडचं सगळं झालं आहे। माझा आवाज मोठा नव्हता, डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मनातून आलेली ती हाक खरी होती। आणि स्वामी समर्थ खऱ्या हाकेला कधीच दूर राहत नाहीत। त्या रात्रीनंतर माझं आयुष्य अचानक बदललं नाही। सगळ्या अडचणी संपल्या नाहीत, पण एक गोष्ट बदलली, मला एकटं वाटणं बंद झालं। स्वामी समर्थ माझ्याशी शब्दात बोलले नाहीत, पण त्यांनी मला शांतता दिली। जेव्हा मन घाबरायचं तेव्हा आतून एक आवाज यायचा, घाबरू नकोस। हळूहळू मला समजू लागलं, स्वामी आपल्याला सगळंच लगेच देत नाहीत, ते आपल्याला आधी मजबूत करतात। मी आज मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं, ज्या वेळी मला वाटलं आता सगळं संपलं, त्यावेळी स्वामी समर्थ माझ्या बरोबर उभे होते। लोक गेले, ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते दूर झाले, पण स्वामी कधीच गेले नाहीत। आज मी ठामपणे सांगू शकते, स्वामी समर्थांनी मला एकटं कधीच पडू दिलं नाही। माझ्या अश्रूमध्ये ते होते, माझ्या शांततेत ते होते, माझ्या सहनशक्तीत ते होते। लोक मला म्हणतात, तू खूप देवधर्म करतेस। हो, मी करते, कारण हीच भक्ती माझा श्वास बनली आहे। मी स्वामी वेडी आहे, कारण जेव्हा सगळं संपतं तेव्हा स्वामी उरले होते। जर आज तू हा व्हिडिओ ऐकत असशील आणि मनात काहीतरी जड असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस। स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत। तू बोललास किंवा नाहीस तरी ते ऐकत आहेत। कधी कधी आपल्याला वाटतं देव आपल्याला विसरला आहे, पण खरं सांगू का, तो आपल्याला स्वतःजवळ घेऊन जात असतो। आजही जेव्हा मला त्रास होतो, मी मोठ्या प्रार्थना करत नाही। मी फक्त एवढंच म्हणते, स्वामी मला शांतता द्या, आणि ती मला मिळते। ही कथा नाही, हा अनुभव आहे, आणि म्हणूनच मी आजही म्हणते, स्वामी समर्थांनी मला एकटं कधीच पडू दिलं नाही। जर तू इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर स्वामी समर्थ तुझ्याशी बोलत होते। तुला एकटं वाटत असेल तर डोळे मिट आणि मनात म्हण, स्वामी मी इथे आहे। श्री स्वामी समर्थ तुला कधीच एकटं पडू देणार नाही, कधीच नाही।
जर तू इथपर्यंत हा व्हिडिओ शांतपणे ऐकला असेल तर एक गोष्ट नक्की आहे, तू एकटा नाहीस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक अश्रूत आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत. जर तुला हा व्हिडिओ थोडासाही मनाला लागला असेल तर हा चॅनल सबस्क्राईब कर, कारण इथे मोठे उपदेश नाहीत, इथे खरे अनुभव आहेत. मी पुन्हा येईन अजून एक अनुभव घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत.